चलो आम्ही कुठे आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडी आहे ना भिवंडीला आलेला आहे. मी सर्वांशी मिळवते. ही आहे माझी कझिन आराध्या. ही आहे माझी मम्मी. ही आहे माऊली. ही आहे माझी मावशी. आता मी तुम्हाला माझ्या काकांशी मिळवते. हे आहेत माझे काका. चला तर आता तुम्हाला मी आतमधलं सर्व वातावरण दाखवेन. शिवरुद्र शिवराय शक्तिरुद्र शिवराय शिवराय. हे आमची फॅमिली आम्ही सगळे मिळून. ही आमची नानी आहे का बघी नानी बाकी कुठे गेले हे दादा आहे का चपल्याचं स्टँड. हे आहे मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बघा. बाहेर चप्पल ठेवण्याची उत्तम सोय आणि आम्ही सायंकाळी गेलो असल्यामुळे आकाशातला चंद्र खूप छान दिसत होता. बघू शकता तुम्ही. ही आमची माऊली आणि मंदिरासमोरील महादेवांची मूर्ती. हे मंदिराचे मुख्य द्वार. आजूबाजूला शोभनीय असे मावळे आणि त्याच्या मूर्ती खूप छान दिसतात. रविवार असल्यामुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी लाईन लागलेली होती. आम्ही लाईनीने दर्शन घेतले. आता आम्ही मुख्य दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला. समोर मंदिर पाहू शकता किती सुंदर आणि शोभनीय दिसत आहे. मंदिरावरती जो भगवा झेंडा फडकत आहे ते तुम्ही पाहू शकता. चंद्राला शिवत असल्याचा भास होतो. खूप छान. मंदिरामध्ये छोटेसे तुळजाभवानीचे मंदिर, त्याच्यानंतर जिजाऊ माताचे मंदिर. हे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मूर्ती पाहताच मन प्रसन्न होते. मंदिराच्या भिंतीवर बनवलेल्या 3D मूर्तीच छत्रपती राजांचा जन्म आणि जिजाऊ मातांनी दिलेली शिकवण. ही राजांनी घेतलेली स्वराज्याची शपथ, राजांना दिलेली भवानी तलवार. हे तुकोबाराया, जिजाऊ माता आणि शिवबा राजे आणि सवंगडी. पुण्यात चालवलेला सोन्याचा नांगर. आणि हा आहे अफजल खान वर अंगावर काटा आणणारा क्षण. ही शिवकालीन काही शस्त्रे आहेत तुम्ही पाहू शकता. कट्यार वगैरे वाघनख पण आहे त्याच्यामध्ये. तलवारी खूप सुंदररित्या. हे दर्यावरचे राज्य. हे बाजीप्रभूंचं बलिदान. हे शाहिस्तेखान्यावरचा हल्ला. हे शिवरायांचे हेरगीर भैरजी नाईक. हे आग्र्यावरूनचे पलायन. मोरारजी देसाई. हा तो क्षण गड आला पण सिंह गेला. जिजाऊ मातेची तुळा. हे पुन्हा शिवकालीन काही शस्त्रे बघू शकता. ढाली, चिलखत, शिवकालीन चिलखत खूप सुंदर असे सजवलेले आहे. हे आहे महाराजाचे अष्टप्रधान मंडळ. पिता बंधू शिवराय हे, सखा प्राणदाता शिवराय हे, संसार आधार शिवराय. नेताजी पालकर यांचे धर्मांतरण शुद्धीकरण. येसाजी कंक, छावा आणि ते त्या 3D आर्टमध्ये सर्वात शोभनीय असे हे 3D चलचित्र म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. खूप सुंदररित्या बनवलेले हे पेंटिंग आहे. अंबारीमधून काढलेली मिरवणूक. जोडले 7. मंदिराचा सुंदर असा परिसर पाहू शकता. त्या ठिकाणी मूर्तीही काही विकण्यासाठी ठेवलेल्या आहेत. खूप सुंदर अशा. त्याच्यामध्ये सगळ्यात शोभनीय मूर्ती म्हणजे गणपतीची. पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे इकडे. पुन्हा मंदिर परिसर पहा. त्या मंदिराला जी बाजूबाजूने जी तटबंदी बनवली आहे ती खूप शोभनीय आहे. त्या तटबंदीवरून चालत मी दाखवतो हे तुम्हाला दृश्य. खूप सुंदर असे मंदिर दिसते. त्यांचे हा मंदिर बघा ते सुंदर दिसते. तेवढं सगळं पाहिल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर आमचा परतीचा प्रवास चालू झाला. धन्यवाद.